नमस्कार, मी तृषाली चव्हाण. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारती विद्यापीठाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ई शिक्षणावर भारताचे भविष्य अवलंबून आहे. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून एकच शिक्षक संपूर्ण विद्यापीठाच्या संबंधित शाखांना मार्गदर्शन करू शकतो, एवढे तंत्रज्ञान पुढे गेले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केलं. भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा जीवन साधना पुरस्कार डॉक्टर विजय भटकर, विक्रम गोखले, डॉक्टर कुमार सप्तर्षी, डॉक्टर उत्तम भोईटे यांना माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी डॉक्टर अरुण निगवेळकर, आमदार अमित झनक, अनंतराव पाटील, डॉक्टर विश्वजित कदम, डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. साहेब, मला कायमचं भारतीय विद्यापीठात द्यायचं हा माझा निर्णय आहे. तुम्ही काय करायचं ते ठरवा. आणि आता त्यांनी सांगितले ठेवा, अगर काढलं तर मी काही जाणार नाही. म्हणजे अशी निष्ठा हे मी जपलं. एक कुटुंबासारखं वातावरण निर्माण केलं संस्थेमध्ये. कोणी मालक कोणी नोकर नाही. ही एकमेव संस्था आहे. कारण मी शिक्षण मंत्री असताना कुमार अभ्यास केला आहे महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थांचा, देशातल्या सगळ्या प्रामुख्यानं अनेक शिक्षण संस्था ह्या जातीनं कंट्रोल केलेल्या आहेत. मग ती मुस्लिमांची घ्या, ख्रिश्चनांची घ्या, ब्राह्मणांची घ्या, खाली कुठंतरी दुसरा असतो नाही, सगळे ओळीनं ते असतात. भारतीय विद्यापीठामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र एका कुटुंबासारखे आहेत. इथं जात कोण आहे याचा कधी विचार केला जात नाही. देशातले आणि परदेशातले प्राध्यापक अध्यापक सर्व राज्यातले. परवा मुंबईला आमचे आनंद दीक्षित गेले, ते म्हणाले काय मुंबईत आहे, सर्व राज्यातले तुमचे प्राध्यापक आहेत. ते आमचं सोविनर गोल्डन ज्युबिलीचं तयार करतायत आणि ते राष्ट्रपती आल्यावरच आम्ही ते प्रकाशित करणार आहोत. आहे तशी त्यांना तिकडे करता आले असते, पण हे न करता पुण्यासारख्या ठिकाणी यायचं. आणि तेही आज भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं एक व्हायब्रंट असं एज्युकेशन सेंटर जे मानलं जातं, त्या ठिकाणी पतंगरावांनी यायचं. आणि इथे येऊन नुसतं नाही तर त्याच्याबरोबर अनेक शाखा, विज्ञानातल्या बाकी आर्टमधल्या सगळ्या शाखा उभ्या करायच्या आणि एवढं मोठं वटवृक्ष उभा करायचा. यामध्ये मला असं वाटतं पतंगरावांचं, शिवाजीराव आणि आत्ताची तरुण पिढी आहे विश्वजित, तुम्ही सगळ्यांना ऐकलेलं आहे. पतंगरावांना तुम्ही आता ऐकणार आहात. पतंगरावांचं दुसरं नाव झंझावात असं आहे. मी त्यांना कधीही असे एका ठिकाणी बसून बघितलेले नाही आहे. आणि त्यांचं वर्णन फक्त झंझावात असंच करत आहेत, अक्षरशः झंझावात. म्हणजे त्याच्यामध्ये जे समोरील उखडला गेला, राहिला तो राहिला, पण राहिला त्याचं पुण्य झालं, चांगलं झालं, म्हणजे पतंगराव कदम. डॉक्टर पतंगराव कदमांना मग तो विमान प्रवास असो, इकडे तिकडे जिथे जिथे भेटलो, विद्यापीठात भेटलो, तिथे एक क्षणसुद्धा डॉक्टर पतंगराव कदम वेळ वाया घालवत नाहीत. मी त्यांच्याबरोबर अशा सभांना बसलेलो आहे, त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. तिथे सुद्धा वेळ न वाया घालवता जे काही म्हणायचं ते सोन्याच्या हातात तराजू घेऊन ते बोलत राहतात. स्वकीयांवर टीका करायची असेल तर ती सुद्धा शेलक्या शब्दात करतात. त्यांचं भाषण ऐकताना पोट धरून हसायला येतं. त्यांना ताबडतोब मी घरी फोन करतो की तुमचं भाषण ऐकतोय, पण त्यावेळेला ते नसतात. मी वहिनींशी बोलतो, आणखीन कोण जे असेल त्यांच्याशी बोलतो. एक स्वच्छ राजकीय विचार असलेला माणूस आणि तळागाळातल्या माणसांच्या करता स्वच्छ राजकीय विचार असलेला माणूस तळागाळातल्या माणसांसाठी, मुलांसाठी, स्त्रियांसाठी, ज्यांना त्याची गरज आहे अशा सर्व लोकांच्या शिक्षणासाठी काम करणारा आणि 1, 2, 5, 10 वर्ष नाही 50 वर्ष काम करणारा असा हा माणूस. पत्रकार वरुणराजे भिडे पुरस्कार अनंत बागायतदार यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत विरोधी पक्ष जेव्हा दुर्लक्ष असतात तेव्हा पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते. लोकमान्य टिळकांनी सांगितल्याप्रमाणे जागल्याची भूमिका निभावली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं. पत्रकार वरुणराजे मित्रमंडळाच्या वतीने
देण्यात येणारा पत्रकार वरुणराजे भिडे पुरस्कार अनंत बागायतदार यांना प्रदान करण्यात आला। यावेळी व्ही.ए. जोशी, पत्रकार उदय निरगुळकर, माजी ऊर्जा मंत्री सुनील तटकरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, सतीश देसाई यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सरिता कौशिक यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार, गरुडबाळ माडी आणि सुनील राऊत यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी वृत्तपत्र विद्याशाखेतील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। काही काम बिम काही नसते, एक कप चहा आणि एक फोटो एवढं झालं की ती मंडळी हे काम दैनंदिन अक्षर सतत त्या ठिकाणी चाललेलं असतं आणि हे सगळं करत असताना तो महाराष्ट्रात काय चालू आहे ते तुमच्या वृत्तपत्राच्या पेक्षा सुद्धा सखोल माहिती त्या ठिकाणी सहज करण्यात आवाज सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आहे। बाकी अनेक गोष्टी आहेत सगळ्या सांगायच्या नाही, तसा तर दोघांनी ठरवलं कधी येईल त्यावेळेस आज या सगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून जे काही उत्तम काम चाललेलं आहे ते आम्ही पाहत असतो, ते अपयश जाणून घेत असतात आणि त्याच्या ह्या चांगल्या गोष्टी ह्या समाजाच्या समोर येतील कशा याची खबरदारी घ्यायची साठी तुम्हाला सगळ्यांची साथ आणि सहकार्य या प्रवृत्तीला असलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगू वृत्तपत्राचा संपादकीय आणि या सगळ्या गोष्टी सगळे मुख्य माणसं त्या सगळ्या क्षेत्रातली बसलेली आणि काही बदल खूप झालेले आहेत। अर्थात असं वाटतं कधी कधी आपण थोडे अवघेचे होतो मध्यंतरी मी एका वृत्तपत्राला वाचत असताना त्याच्यामध्ये संपादकीय येत नाही, त्याची एक सवय असते त्याने म्हणजे कदाचित थोड्याशा जुन्या ह्याच्यात प्रचलित वाढल्यामुळं आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। लक्ष्मीबाई गोखले स्मृती पुरस्काराचे वितरण केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले। कला, उद्योग, सेवेचा सन्मान करणारा समाज पुढे जात असतो, त्यामुळे कला साहित्य आणि उद्योग क्षेत्रावर भर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं। लक्ष्मीबाई गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा व्यापार क्षेत्रातील पुरस्कार कल्पना सरोज, संगीत क्षेत्रातील पुरस्कार गायिका देवकी पंडित आणि वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार विजय नातू यांना देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी मेधा कुलकर्णी, मृणाल गोखले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। गायलाच पाहिजे कारण सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि मला अतिशय आनंद होतो की एवढ्या मोठ्या सगळ्या दिग्गज व्यक्तींच्या मध्ये मलाही एवढा चांगला अवॉर्ड देण्याबद्दल विचार करण्यात आला। थँक्यू। तर काय फक्त अशा वेळी गुरुंची खरंच आठवण होती कारण त्यांची कृपा आहे म्हणूनच काहीतरी आपण गाण्यामध्ये करू शकतो, संगीतात करू शकतो असं माझा विश्वास आहे। तर आमच्या अभिषेक बुवांचं मी तुम्हाला अतिशय मला आवडतं असे मराठीत महाराष्ट्राचा पसायचा लेखक कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलं आहे। आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकले, पण आज मला म्हणून आठवत आहे की गुरूंचंही त्याच्यामध्ये रचना आहे त्यांची आणि कुसुमाग्रजांनी जे लिहिलं आहे ते इतकं सुंदर लिहिलं आहे। सर्वात मोठा सर्वेश्वर आहे, तर त्या देवाची परमात्म्याची आठवण आपण नेहमीच ठेवायला हवी। तर आपल्याला थोडंसं आपण ऐकून आधी म्हटलं असतं मी कंबर घेऊन सर्वेश्वर गंगाधरा शिव
बांधकामाच्या परवानगीसाठी PMRDA समितीची स्थापना करून लवकरच कामाला सुरुवात करू, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. PMRDA स्थापनेच्या अधिसूचनेनुसार नगररचना विभागाकडे जिल्ह्यातील सुमारे 450 फाईल्स बांधकामाच्या परवानगीसाठी पाठवल्या आहेत. लवकर हे फाईल पूर्ण करण्यात येतील. त्याचबरोबर शासनाने PMRDA प्राधिकरण कार्यालय 1 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. PMRDA समितीच्या स्थापना बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. या प्राधिकरण कार्यालयात नवीन कर्मचारी आणि अधिकारी दाखल झाल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही बापट यांनी यावेळी सांगितलं. या राज्य सरकारने PMRDAची स्थापना केली. आम्हीही त्याच्यात खूप पाठपुरावा करत होतो. ते पुणे शहरातले सर्वच आमदार. आता 1 मेला महाराष्ट्र दिनी PMRDAच्या ऑफिसचं उद्घाटन निगडीला ग्रीन हाऊस जे आहे तिथे होतं आहे आणि त्याच्यानंतर एक 12-15 दिवसामध्ये, कारण नोटीस 15 दिवस अगोदर द्यावी लागते, PMRDAचे जे पदसिद्ध सदस्य आहेत त्यांची बैठक होईल. आत्ता एकंदर त्याला स्टाफ 250-300चा लागतो, पण त्याच्यामध्ये टाउन प्लॅनर आहेत, इरिगेशनचे लोक आहेत, PWDचे लोक आहेत, असे काही विविध लोकांची खात्यातनं आम्ही मागणी केलेली आहे आणि काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊ आम्ही. पहिली बैठक 1 तारखेनंतर त्याची तारीख नक्की होईल, पण ऑफिसचं उद्घाटन होईल. आणि आता जे कलेक्टरांकडे काम होतं आणि जे अर्धवट स्थितीत होतं किंवा पूर्णत्वाला होत आलं होतं त्याच्याकरता सेंट्रल बिल्डिंगच्या टाउन प्लॅनिंगला ऑफिस सुरू केलेलं आहे. त्याचं जे 2 का 2.5% अमाऊंट भरून फी जे आहे चलन भरून लोकांची कामं आता तिथे सुरू झालेली आहेत आणि टेम्पररी स्टाफ आता खात्यातल्या टाउन प्लॅनिंगच्याच लोकांच्या माध्यमातून लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम आमचं आता वेगाने सुरू आहे. तुम्ही आता काय आकडेवारी पण सांगितली मागाशी कलेक्टरांकडे 454 फाईल होत्या, त्यातले 450 आत्ता आमच्याकडे आल्या आहेत आणि एक 60-70 फाईल्स पूर्ण करून येतील. त्याच्या पुढची सगळी प्रक्रिया ही PMRDA केल्या जाईल. सर, शेवटचा प्रश्न, मेट्रोचा प्रश्न गेले कित्येक दिवस प्रलंबित होता. मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील नेमली. त्याचं कशा प्रकारे कामकाज मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती. मीच त्या समितीचा अध्यक्ष होतो. 9 सदस्य त्याच्यामध्ये होते. आमच्या 3 बैठका झाल्या, 2 मुंबईला झाली, 1 पुण्याला झाली आणि शेवटच्या बैठकीला एक विरोधिया सोडून बाकी सगळे होते आणि आमच्या सगळ्यांचं जे त्याच्यातनं एक अभिमत होतं त्याचा अहवाल तयार करून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे तो केलेला आहे. काही दिवसातच मुख्यमंत्री त्याच्यावर विचार करतील आणि केंद्र सरकारकडे तो पाठवून देतील. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. DJ म्युझिकचा कार्यक्रम अंजनी साठे यांनी परस्पर जाऊन रद्द केला. इरस्टे बिझनेस सोल्युशन कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती. पाकिस्तानी कलाकारांना सोबत घेऊन इरस्टे बिझनेस सोल्युशन कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी DJ संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, परंतु अंजनी साठे यांनी परस्पर कार्यक्रमाची जाहिरात करण्यास सुरुवात केली. कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकार असल्याने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला होता. आम्ही शिवसेनेला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार होतो, परंतु अंजनी साठे यांनी विश्वासात न घेता परस्पर माध्यमांशी संपर्क साधून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली, असा आरोप वसीम पाशा या आयोजकाने पत्रकार परिषदेत सांगितलं. साठे यांचा आयोजनामध्ये फक्त 10% सहभाग होता. त्यांनी आम्हाला कल्पना न देता कार्यक्रम रद्द करून टाकला. याच्याने आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. वी ऑलरेडी कंप्लेंट इन मुंडवा पुलिस स्टेशन. हम ऑलरेडी कंप्लेंट करके मुंडवा पुलिस स्टेशन में, तो वो FIR भी है हमारे पास. उनके तरफ एक्शन लेना है हमें, क्योंकि हम लॉस बेयर कर रहे हैं इधर.
क्योंकि हम बैंगलोर से आके इधर 3 महीने से वर्कआउट कर रहे हैं इवेंट के पीछे। तो पूरा परमिशन लेके बाद में प्रमोशन करने से पहले तो अंजनी साथे ने ये स्टेप उठा लिया और वही मेन ऑर्गेनाइजर करके मीडिया पीपल को भी वो बताया। और ओरिजिनल ऑर्गेनाइजिंग हमारी क्या तरफ, है, हाँ, उनका नाम क्या है और कहाँ से, वो सब है। वो XTC बिजनेस सोल्यूशन है, ये आके बैंगलोर से बेस्ड है और हम इवेंट करते हैं सिटी वाइज, सिटी टूर लेते हैं। तो आर्टिस्ट का सिटी हमारा पुणे से था क्योंकि ऑलरेडी हैदराबाद और बैंगलोर आर्टिस्ट बुक हो गया था आतिफ असलम। तो बैंगलोर और हैदराबाद हो गया तो पुणे एक बचा था। पुणे में 2012 में शो हुआ था इधर आतिफ असलम का, तो इसीलिए हम इधर ही पुणे सिटी में करना चाह रहे थे क्योंकि ऑलरेडी आतिफ आके कुछ इशू नहीं होगा शिवसेना पीपल से ऐसे वैसे। तो ऑलरेडी फर्स्ट क्या किए, परमिशन लिए स्टेट गवर्नमेंट से, जो भी है कैसे परमिशन, क्या इवेंट के लिए क्या क्या स्टेप लेना है, पूरा पुणे सिटी में क्या क्या फॉलोइंग है स्टेट गवर्नमेंट से, पूरा पुलिस से, DCP से, सभी से परमिशन लिए। तो वो अभी प्रमोशन स्टार्ट करने से पहले ही अंजनी साथे वो पार्टनर नहीं है, वो कुछ भी नहीं है शो में, तो डायरेक्टली वो जाके बोल दिया कैंसिल हो गया इवेंट कॉज ऑफ हिम। उसके तरफ से हम लॉस बेयर कर रहे हैं, हमारा इवेंट पूरा गया है और इसके अंदर हमें बहुत लॉस हुआ है। आपको वही आर्टिस्ट का पेमेंट सभी एकदम पूरा गया है। गोखले इन्स्टिट्यूटच्या चॅलेंज आणि ॲक्शन स्मृतिखंडाचे प्रकाशन संरक्षण मंत्री पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले। SC बर्वे ट्रस्ट गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने डेव्हलपमेंट पॉलिसी इन महाराष्ट्र प्रोजेक्ट चॅलेंज अँड ॲक्शन स्मृतिखंडाचे प्रकाशन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बळवंत बर्वे, राजेश परचुरे, भूषण करंदीकर उपस्थित होते। भ्रष्टाचाराविरुद्ध जर काम केलं तर कोणी शिल्लक राहणार नाही। संरक्षणावर खर्चासाठी देण्यात येणारे पैसे योग्य पद्धतीने वापरले तर अतिरिक्त पैशांची गरज पडणार नाही। सरकार बदलून उपयोग नाही तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले। क्षेत्रातली अतिशय मान्यवर मंडळी इथे आलेली आणि श्रोते हो, मी इथे बर्वे ट्रस्टतर्फे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आमचा बर्वे ट्रस्ट स्थापन झाला 1982 मध्ये। सगो बर्वे यांची जी वास्तू होती, अगदी नवीन भाषेत त्याला रिडेव्हलपमेंट म्हणतात किंवा त्याचं पुनर्नूतनीकरण करण्यात आलं, तेव्हा त्यांच्या नावाने एक हॉल तिथे बांधण्यात आला आणि त्याच वेळी आमच्या ट्रस्टची स्थापना झाली। हा ट्रस्ट गेली इतकी वर्ष वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमात आणि काही प्रमाणात वैद्यकीय सहाय्य करतो। आमच्या ट्रस्टने आतापर्यंत इंग्लिश स्त्री शिक्षण संस्था, कामायनी संस्था, विशेष मुलांच्या ज्या काही शाळा आहेत अशा शाळा, त्याचबरोबर विद्यार्थी सहाय्यक समिती, हिंजवडी येथील वारकरी संप्रदायाच्या वारकरींनी जगन्नाथ यात्रेसाठी पायी दिंडी काढली। हिंजवडी येथील रहिवासी असलेल्या बाळू मावशी निरीक्षर असून भंगार गोळा करून संसार सुस्थितीत उभा केला। संसाराच्या गाडा चालताना विठ्ठलावरील श्रद्धा ही कायम ठेवली। वारकरी संप्रदायात राहून त्यांनी वेळोवेळी पायी दिंडीचे पंढरपूर यात्रा केली। बावडे मावशी, धुमाळ आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथपुरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या पायी दिंडीत जवळपास 200 वारकरी सहभागी झाले होते। या दिंडीचे प्रस्थान शहरातून निघत असताना टाळ आणि मृदंगाचा गजर वारकरी दिंडीचा आनंद घेत होते। याबरोबरच आपले जनवार्ता बातमीपत्र संपले। नमस्कार।